यज्ञ करू, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचे शस्त्र यज्ञ करू, शब्दांच्या आमच्या जीवांची जीवन, शब्दांचे धन वाटू जन लोका, तुका पहा तुका म्हणे पहा हा शब्दांची देव, शब्दांचा गौरव पूजा करू. शब्द शोधला तर अर्थ आहे, वाढला तर कलह आहे, सोसला तर सांत्वन आहे, टाकला तर वजनदार आहे, झेलला तर आज्ञा आहे. शब्द अक्षय आहे आणि निशब्द पण आहे. हळवी असतात मने जी शब्दांनी मोडली जातात, शब्द असतात जादूगर आणि माणसं जोडली जातात. असेच शब्दांवर प्रभुत्व राखत अवघ्या समाजाला मार्गदर्शन करणारे संत तुकोबाराय यांच्या चरणी मी नतमस्तक होऊन माझ्या भाषणाला सुरुवात करते. नमस्कार, माझं नाव शर्वरी उर्मिला शैलेश शिंदे. आपल्या समोर विषय मांडतेय संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय. ज्ञानोबा आणि तुकोबा हे महाराष्ट्राचे अविनाशी सामर्थ्य आहे. रवी रश्मी कळा नाही काढीता निराळा, जसं सूर्यापासून सूर्याचं तेज वेगळं केलं जाऊ शकत नाही, अगदी तसंच महाराष्ट्राच्या जीवन धर्मापासून ज्ञानोबा आणि तुकोबा ही नावं वजा करता येणार नाही. ज्ञानोबांनी मराठी मन घडवलं तर मराठी जन घडवण्याचं काम हे तुकोबांनी केलं. ज्ञानोबांनी समाजाच्या कानात सांगितलं, मात्र कानात सांगून जेव्हा समाजानं ऐकलं नाही तेव्हा कानामागं देऊन सांगण्याचं काम हे तुकोबांनी केलं. ज्ञानोबा तुकोबा हे महाराष्ट्राचे संस्कृती पुरुष आहेत, ज्यांच्यामुळे महाराष्ट्र घडला, महाराष्ट्राच्या भक्ती परंपरा उभ्या राहिल्या, महाराष्ट्राचं तत्वज्ञान उभं राहिलं आणि ज्यांनी या महाराष्ट्राला जिवंत ठेवण्याचं काम केलं. अशा सर्व संत मांडळींचा इतिहास मांडत असताना बहिणाबाई पाठकांनी लिहिलेला अभंग आठवतो, ज्यात त्या म्हणतात, संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञान देवे रचिला पाया, उभारले देवालया, नामा जयाचा किंकर ज्याने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झालासी कळस भजन करा सावकाश, बहिणा फडकती ध्वजा निरूपण केले उचा. एक साधी गोष्ट आहे, तुमच्या माझ्याला जातपात न विचारता कीर्तन करू दिली जातात, प्रवचन करू दिली जातात, धर्मग्रंथ वाचू दिला जातो, वैदिक तत्वज्ञानाचं शिक्षण घेऊ दिलं जातं. ही जर आपल्या कोणावर कृपा असेल तर ती ज्ञानोबा आणि तुकोबांची कृपा आहे. हे सर्व जात धर्म पंथ संप्रदायातून उभी राहिलेली ही धर्म सहिष्णू भिंत ज्ञानोबांनी घातलेल्या पायावर अगदी भक्कमपणानं उभी आहे. मग याची तुका कळत झाले तरी कसे, ही गोष्ट समजून घेणं महत्वाचं वाटतं. तुकोबांची लेखणी आणि वाणी ही लोककल्याणाच्या भाषा बोलत होती आणि ती लोकांच्या अंतकरणापर्यंत पोहोचत होती. भंग झालेल्या समाजाला तुकोबांनी अभंग दिले आणि शिव्या देणाऱ्या समाजाच्या तोंडावरती ओव्या खेळवण्याचं काम हे तुकोबांनी केलं. एकीकडे रेड्यामुखी वेद बोलवले, नाथांनी गाढवाला पाणी पाजलं, तर एका निराधार वेशीला आश्रय देण्याचं काम हे तुकोबांनी केलं. पुढे मुंबाजी बुवांनी ओल्या काठीनं तुकाराम महाराजांना मारलं, रामेश्वर भट्टांनी नको नको ते ऐकवलं, हे अगदी सहन केलं नम्रतेनं. महानम्रतेचा, वैराग्याचा, भक्तीचा कळस झालेले तुकाराम तुम्हाला आम्हाला पाहता येईल का? आणि ते आले पाहिजे. पुढे जाऊन तुकाराम महाराज म्हणतात, वेदांचा तोर्थ आम्हाच येत ठावं, इतरांनी भारवावा माथा. ही विचारांची उंची सुद्धा तुम्हाला आम्हाला मान्य करावीच लागेल. तेव्हा कळत झालेले तुकाराम तुम्हाला आम्हाला समजतील. साहित्याच्या दृष्टीने विचार करत असताना असं लक्षात येतं की गीत गाथा हा तुकाराम महाराजांनी गीतेवर भाष्य करणारा ग्रंथ लिहिला. तुकाराम गाथा हे तुकाराम महाराजांनी लिहिली, जिच्या एका एका अभंगावरती मुलं PhD सारख्या डिग्र्या मिळवताना तुम्हाला आम्हाला दिसतात. खऱ्या अर्थानं उत्तम व्यवहारे या अर्थशास्त्रीय तत्वज्ञानावरील संशोधन तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतंय. मग एखादा जू नावाचा कवी म्हणतो की मला जागतिक पातळीचे 5 कवी निवडायचे झाले तर मी पहिलं तुकारामांना निवडील. तर डॉक्टर सदानंद मोरे त्यांच्या पुस्तकात बाबुराव बाबुल असं म्हणतात की तुकारामांची विण हाती घेईल म्हणतो आणि गावोगावी जाऊन समतेचं गीत गायन म्हणतो, गावोगावी जाऊन समतेचं गीत गायन म्हणतो. म्हणजे 21व्या शतकात सुद्धा समतेचं गीत गाण्यासाठी 17व्या शतकातले तुकाराम आठवावे लागतात. हीच तुकाराम कळत असण्याची सर्वात मोठी पावती आहे. या महाराष्ट्रानं 12व्या ते 17व्या शतकापर्यंत संतांची अखंड मालिका बघितली आहे. म्हणून महाराष्ट्र अभिमानाने म्हणतो की ज्ञान देवे रचिला पाया, तुका झालासी कळस. संतांनी काय जपलं? संतांनी महाराष्ट्राची संस्कृती जपली. संतांनी व्यक्ती आणि समाज यांच्यामधलं अभिन्न नातं जपलं. म्हणून ही महाराष्ट्राची भूमी संतांची भूमी म्हणून नावारूपाला आली. जे की रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुला, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. रंजल्या गांजल्यांमध्ये देव ओळखायला शिका आणि जे त्यांच्यामध्ये देव ओळखतील आपण त्यांना देव मानायला शिका. इतकी साधी आणि सोपी परिभाषा तुकारामांनी सांगितली. मला न राहून सांगावंसं वाटतं की
व्यक्तित्वावरून कर्तृत्व आणि कर्तृत्वावरून देवत्व गाठणारी माणसं या पृथ्वी तलावरती फार कमी प्रमाणात जन्माला येतात, पण देवाला सुद्धा त्यांच्या कर्तृत्वाचा हिवा वाटावा अशी ही संत मंडळी. कारण पुंडलिकेच्या इच्छेसाठी विठ्ठल कटेवर हात देऊन विठेवर 28 युग उभा होता यात तीळ मात्र शंका नाही. परंतु काटेरी झुडपांनी मारहाण करून सुद्धा बंबाजी बुवांचे हातपाय दुखत असतील म्हणून हातपाय चिपळायला जाणारे माझे तुकाराम महाराज मला देवाहून श्रेष्ठ वाटायला लागतात. मित्रांनो, धर्म वाढवायचा असतो, संस्कृती जपायची असते आणि देशासाठी जगायचं असतं हे तुकाराम महाराजांनी त्यांच्या वर्तनातून सांगितलं. मी आपल्या या व्यासपीठाची रजा घेत असताना तुकारामांच्या भाषेत इतकंच बोलेल. बोलिले लेकुरी वेडी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारायला मी आपुला अधिकार तुका म्हणे ज्ञानेश्वरा रक्षा पायाचा किंकरा. बोलताना काही चूक झाली असेल तर मी या व्यासपीठाची संत साहित्याची नम्रपणे माफी मागते. धन्यवाद.